छावा सिनेमासोबतच आता अभिनेत्री डॉक्टर अमोल कोल्हे यांची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील शेवटबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. कोल्हे यांच्या एका वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. संभाजीराजेंचं बलिदान दाखवू नये हा दबाव कोणी टाकला होता याचा खुलासा अमोल कोल्हे यांनी करावा, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. त्यांनी फार उशिरानं हे बाहेर काढलं आहे. त्यांनी जर संभाजीराजांची भूमिका वठवली तर त्यांनी हे पण सांगायला पाहिजे की दबाव नेमका कुणाचा होता. झालं आहे असं की उतेकरांच्या छावा चित्रपटाने संभाजी महाराजांचं बलिदान जे दाखवलं त्यामध्ये सर्व थिएटर गहिवरतं. कवी कलश आणि शंभूराजांची ज्या प्रकारे हत्या बहादूरगड आणि वडूतुळापूरला झाली, हा प्रसंग ज्यावेळेस रेखाटला गेला त्यावेळेस शहारे उभे राहतात आणि या माध्यमातून ब्लॉकबस्टर छावा चित्रपट ठरतो आणि 300 कोटीच्या घरात जातो. आणि ही मळमळ आणि जळजळ साहजिकपणे संबंधित अभिनेत्यामध्ये येणं साहजिक आहे. त्यामुळे इतक्या उशिरा त्यांना साक्षात्कार झाला. जरी उशिरा साक्षात्कार झाला असेल तरी त्यांनी मालिकेमध्ये शंभूराजे साकारताना आम्ही धाडसी आहोत हे दाखवलं असेल तर हे पण सांगण्याचं धाडस करावं की संभाजीराजांचं बलिदान दाखवू नये हा दबाव तुमच्यावर कोणी टाकला होता, एकदा महाराष्ट्राला तेही कळू द्या आणि मग स्वतःला शिवप्रेमी म्हणून घ्या.